तर झालं काय, सकाळी आणला होता मी म्हणजे चहा पाव खाण्यासाठी पाव आणले होते, साधेच पाव आहे ते आणि हे पाव बघून आमच्या संचितला झाली बर्गरची आठवण आणि मला म्हणत होत्या, की "मम्मी तुला बर्गर बनवता येतो का?" आता खरं सांगायचं झालं तर मी काही कधी बर्गर बनवला नाही बरं का. पण अधून-मधून सँडविच वगैरे बनवत असते मी संचेसाठी. तर तेच इथं मेयोनीज होतं आणि मी काय बर्गर करत नाही. आता काय करते ते तुम्हीच सांगा आणि काय झालंय ते पण सांगा. तर काय केलं मी असं एक गोल पाव होता, त्याला मधून कट मारला नंतर इथं मेयोनीज घेतले. मेयोनीज पण 2 प्रकारचे होते आणि मग ते दोन्ही पण थोडं-थोडं घेतलं आणि ब्रेडवर सगळीकडून असं पसरवून घेतलं आणि मला ना आलू टिक्की पण करायची होती. पण आलू टिक्की म्हणजे असं हेच नव्हतं, बटाटा नव्हता. जास्त करून आम्ही बटाटा खात नाही. त्यामुळे मग नव्हताच घरात बटाटा आणि मग आणला पण नाही मी. तर काकडी, गाजर होतं. त्यामुळे मी काय केलं, काकडीला एकदम पातळ असं गोल-गोल असं कट करून घेतलं. टोमॅटो आहे 2-3 टोमॅटोच्या स्लाईस ठेवल्या आणि नंतर कांदा लहान मुलांना जास्त नको. त्यामुळे मग मी असं थोडा-थोडासा असा कांदा ठेवत होते. नंतर मग घरात माझ्याजवळ म्हणजे पिझ्झा पण मी कधी तर करत असते अधून-मधून संचितला आवडतं त्यामुळे. त्यामुळे चिली फ्लेक्स पण होतं आणि ऑरिगॅनो पण होतं. तर ते दोन्ही पण मी थोडं-थोडं असं साइडनी लावलं आणि हे आपलं सँडविच म्हणा, की आता बर्गर म्हणा, काय म्हणा, काय झालंय ते नक्की सांगा. या खायला तुम्ही पण.